सईचे रक्त विहिरीच्या पाण्यात मिसळताच पाण्याला उथळ येऊ लागला. विहिरीच्या आतून एक मोठा गडगडाट झाला. जणू लहान मोठे भूकंप होत होते. भाई जगताप आनंदाने वेडा झाला होता. हो, हेच हेच ते रहस्य. विहिरीच्या तळातून हळूहळू पाणी वर आले आणि त्या पाण्यावर तरंगत एक अत्यंत जुनी चिखलाने माखलेली बाहुली वर आली. तीच ती बाहुली होती जी 20 वर्षांपूर्वी कावेरीच्या हातात होती. जगतापच्या एका गुंडाने बादली टाकून ती बाहुली वर काढली आणि भाई जगतापच्या हातात दिली. जगतापने अत्यंत घाईघाईने त्या बाहुलीचे पोट फाडले. आतून एक अत्यंत चमकदार लाल रंगाचा मोठा हिरा बाहेर पडला. चंद्राच्या प्रकाशात तो हिरा चमकत होता. मिळाला, अखेर मला तो हिरा मिळाला, भाई जगताप ओरडला. आता तुमची मला काहीच गरज नाही. गोळ्या घालून टाका यांना. गुंडांनी विराज आणि राजाराम यांच्यावर बंदुका रोखल्या. पण त्याचवेळी त्या बाहुलीतून एक काळा दाट धूर वेगाने बाहेर आला आणि त्याने संपूर्ण विहिरीच्या परिसराला वेढले. हवेचा वेग इतका वाढला की गुंडांना उभे राहणे कठीण झाले. जगताप, तू माझा हिरा घेतलास. आता तुझा जीव घेण्याची वेळ आली आहे. तो आवाज थेट विहिरीच्या आतून येत होता. सई जमिनीवर बसली होती, पण तिच्या शरीरातून एक अदृश्य शक्ती बाहेर पडली होती. विहिरीच्या पाण्यातून एक मोठी आकृती तयार झाली. ती कावेरीची होती, पण आता ती लहान मुलगी नव्हती, तर एक महाकालीचं रूप धारण केलेली शक्ती होती. गुंडांनी त्या आकृतीवर गोळीबार सुरू केला, पण गोळ्या त्या शक्तीच्या शरीरातून आरपार जात होत्या. कावेरीने एका झटक्यात 2 गुंडांना हवेत उचलले आणि थेट विहिरीच्या आत फेकून दिले. विहिरीतून त्यांच्या हाडाचे तुकडे होण्याचे आवाज आले. भाई जगताप भीतीने थरथरू लागला. तो हिरा घेऊन गाडीच्या दिशेने पळू लागला. विराज, त्याला सोडू नकोस. तो हिरा या शापाचं मूळ आहे, राजाराम ओरडले. विराजने हिम्मत केली आणि त्याने भाई जगतापचा पाठलाग केला. जगताप गाडीत बसणार इतक्यात विराजने त्याला पाठीमागून पकडले. दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. पावसाच्या आणि वादळाच्या तांडवात विराज आणि भाई जगताप जमिनीवर लोळत होते. जगताप वयाने मोठा असला तरी कमालीचा चपळ आणि क्रूर होता. त्याने जमिनीवर पडलेली एक टोकदार काठी उचलली आणि विराजच्या खांद्यावर मारली. विराज वेदनेने ओरडला. तुझ्या बापाने माझ्याशी पंगा घेतला. तो 20 वर्ष सडला. आता तुझी बारी. जगताप ओरडला आणि त्याने विराजचा गळा दाबण्यास सुरुवात केली. विराजचा श्वास गुदमरत होता. त्याचे डोळे सईकडे गेले. ती अजूनही अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती. राजाराम गुंडांशी लढण्याचा प्रयत्न करत होते, पण ते हताश झाले होते. नाही, मी हार मानू शकत नाही. विराजच्या मनात एक नवी ताकद निर्माण झाली. त्याने आपल्या पूर्ण शक्तिनिशी जगतापला झटकले आणि त्याचा हात मुरगळला. जगतापच्या हातातून तो लाल हिरा निसटला आणि दूर चिखलात पडला. दुसऱ्या बाजूला कावेरीने जगतापच्या सर्व गुंडांचा पुरता खात्मा केला होता. आता ती संथ पावलांनी भाई जगतापच्या दिशेने सरकत होती. तिच्या पायाखाली जमीन जळत असल्याचा भास होत होता. जगताप, बघ कोण आलंय. विराजने जगतापला कॉलर धरून उठवले. जगतापने समोर पाहिले. कावेरीचा तो भयानक चेहरा पाहून त्याची पळण्याची ताकदसुद्धा संपली होती. कावेरी, मला माफ कर. मी तुला संपत्ती देतो, सगळं काही देतो. तो गयावया करू लागला. मला संपत्ती नको नराधमा. मला माझा तो बालपणाचा आनंद हवा आहे, जो तू आणि तुझ्या माणसांनी हिरावून घेतला. कावेरीचा आवाज जंगलात प्रतिध्वनित झाला. तिने आपला रक्ताळलेला हात पुढे केला आणि भाई जगतापला गळ्यापासून हवेत उचलले.
जगतापचे पाय हवेत फडफडू लागले. कावेरीने त्याला थेट त्या शापित विहिरीच्या वर नेले. विराज, सई, मला वाचवा! जगतापचा शेवटचा आर्त टाहो निघाला. कावेरीने आपली पकड सोडली. भाई जगताप थेट विहिरीच्या खोल गडद पाण्यात कोसळला. तो पडताच विहिरीतून एक मोठी अग्नीची ज्वाला वर आली आणि विहीर शांत झाली. तो लाल हिराही स्वतःहून सरकत विहिरीच्या पाण्यात पडला आणि नाहीसा झाला. भाई जगतापच्या मृत्यूनंतर वादळ शांत झाले. पाऊस थांबला, पण वातावरण अजूनही जड होते. कावेरीची ती आत्मिक आकृती आता सईच्या समोर उभी होती. सईला पूर्ण शुद्ध आली होती. ती आपल्या बहिणीच्या आत्म्याकडे पाहत होती. कावेरी, सईच्या डोळ्यात पाणी आले. तुझा सूड पूर्ण झाला आहे. आता तरी तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे. कावेरीच्या चेहऱ्यावरचे ते भयानक भाव आता नाहीसे झाले होते. ती पुन्हा एकदा तीच 9 वर्षांची निष्पाप मुलगी दिसत होती. सई, माझा सूड पूर्ण झाला, पण या घराचा शाप संपण्यासाठी एक अंतिम आहुती हवी आहे. राजाराम सावंत, ज्यांनी मला या विहिरीत टाकलं, त्यांना माझ्यासोबत यावं लागेल. तरच हा बंगला आणि हा वंश मुक्त होईल. विराजने वडिलांकडे पाहिलं. राजाराम यांच्या डोळ्यात आता कोणतीही भीती नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होते. विराज, सई, कावेरी बरोबर बोलते. राजाराम पुढे येत म्हणाले. मी 20 वर्ष भीतीच्या छायेत जगलो. माझ्या हातून झालेल्या पापाचे प्रायश्चित्त करण्याची हीच वेळ आहे. विराज, मला माफ कर. मी तुझा एक चांगला बाप होऊ शकलो नाही, पण तू एक चांगला माणूस बनलास, याचा मला अभिमान आहे. राजाराम यांनी विराजला घट्ट मिठी मारली. विराजच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. बाबा, असं करू नका. हेच सत्य आहे बाळा, राजाराम म्हणाले. त्यांनी सईच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते संथ पावलांनी विहिरीच्या दिशेने गेले. कावेरीने राजाराम यांचा हात पकडला. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक लहान मुलीची माया होती. राजाराम यांनी विहिरीत उडी मारली आणि कावेरीचा आत्मा एक प्रकाश झोतात रूपांतरित होऊन आकाशाच्या दिशेने निघून गेला. बंगला आता पूर्णपणे शांत झाला होता. भैरव निवासमधली ती नकारात्मकता संपली होती. विराज आणि सई एकमेकांना धरून रडत होते. त्यांनी आपल्या कुटुंबाचा एक काळा इतिहास संपवला होता. 1 वर्षानंतर कोकणातल्या आंजर्ले गावातील समुद्र किनाऱ्यावर आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. गावातील लोक आता आनंदी होते, कारण गावातले ते भुताटकीचे सावट आता पूर्णपणे नाहीसे झाले होते. भैरव निवास या बंगल्याचा कायापालट झाला होता. विराजने एक उत्कृष्ट आर्किटेक्ट म्हणून त्या जुन्या वास्तूचे नूतनीकरण केले होते, पण त्याने तिथे स्वतःचे घर बनवले नाही, तर त्या बंगल्याचे रूपांतर कावेरी अनाथाश्रमात केले होते, जिथे गरीब आणि गरजू लहान मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची सोय केली गेली होती. बंगला आता लहान मुलांच्या हसण्याने आणि खेळण्याने गुंजत होता. धूळ, कोळ्यांची जाळी आणि काळवंडलेले आरसे जाऊन तिथे आता सुंदर रंग आणि चित्रे लावली होती. विराज आणि सई आश्रमाच्या उद्घाटनासाठी तिथे आले होते. सई आता 9 महिन्यांची गरोदर होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि मातृत्व झळकत होते. दोघे फिरत फिरत बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या विहिरीपाशी आले. ती विहीर आता बंद करण्यात आली होती आणि त्यावर एक सुंदर पाण्याचे कारंजे बनवले होते. बाजूलाच कावेरी आणि राजाराम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक लहानसे मंदिर बांधले होते. विराज, मला अजूनही विश्वास बसत नाहीये की आपण या सगळ्या प्रपंचातून बाहेर पडलो, सई विराजच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाली. विराजने तिच्या कपाळावर किस केले. सई, प्रेम आणि सत्याची ताकद कोणत्याही वाईट शक्तीपेक्षा मोठी असते.
कावेरीला संपत्ती नको होती, तिला फक्त न्याय हवा होता. आज या आश्रमातल्या मुलांच्या रूपाने ती रोज इथेच खेळेल. अचानक कारंजाच्या पाण्यातून एक लहानशी लाट आली. सईने खाली पाहिले. कारंजाच्या काठावर एक छोटी नवीन कापडी बाहुली पडलेली होती. ती हुबेहूब एका लहान देवदूतासारखी दिसत होती. त्याच क्षणी सईला पोटात हलकीशी कळ आली. विराजने तिला सांभाळले. सई, काय झालं? विराज, आपल्या बाळाच्या येण्याची वेळ झाली आहे, सई हसत म्हणाली. गावातल्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी गाडी आणली. काही तासानंतर रत्नागिरीच्या एका हॉस्पिटलमध्ये सईने एका सुंदर कन्या रत्नाला जन्म दिला. विराजने त्या लहान मुलीला हातात घेतले. तिचे डोळे अत्यंत चमकदार आणि निष्पाप होते. तिने विराजच्या हाताचे बोट घट्ट पकडले. सईने विचारले, विराज, काय नाव ठेवायचं आपल्या मुलीचं? विराजने हसून त्या मुलीच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला, कावेरी. आपली कावेरी परत आली आहे. हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर अचानक एक पांढरे पाखरू आले. त्याने सई आणि विराजकडे पाहिले, एक सुंदर किलबिलाट केला आणि मुक्त आकाशात उडून गेले. भैरव निवासचे रहस्य संपले होते आणि एका नवीन पवित्र आयुष्याची सुरुवात झाली होती. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.